झी 24 तास एक पाऊल पुढे। एमपीएससीचं सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे लाखो विद्यार्थी बेजार झाले असताना आता मनसे विद्यार्थ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरली आहे। एमपीएससीच्या मुंबई कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। विद्यार्थ्यांची गैरसोय होत असताना परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मनसेने यावेळी केली आहे। अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन करत एमपीएससीला इशारा दिला आहे। वेबसाईटचा घोळ झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची एमपीएससीची परीक्षा अडचणीत आलेली आहे। रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेक जणांकडून होते। त्याचबरोबर आज मनविसेच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससीच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली, घोषणाबाजी केली। काय नेमकी या संघटनेची मागणी आहे हे जाणून घेऊया त्यांच्याकडून। मला सांगा, एमपीएससीच्या वेबसाईटचा घोळ झाला, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अपलोड होत नाहीयेत, तुमची आता काय मागणी? नाही, आमचं शिष्टमंडळ मनसेच्या वतीने अरविंदजी गावडी, चेतनजी पेडणेकर, माझे सगळे सहकारी सचिवांना भेटून आज आम्ही त्यांना एक निवेदन सादर केलं की हा जो काय घोळ झालेला आहे, हा डेटा काय करप्ट झालेला आहे, तर ह्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे याचा, आणि विद्यार्थी वेठीत धरले जात आहेत। तर मुळात ही परीक्षा तुम्ही पुढे ढकलावी, जेणेकरून सगळ्यांना ह्या परीक्षेला बसता येईल, कुणीही विद्यार्थी ह्या परीक्षेपासून वंचित राहणार नाही। मुळात शहरामध्ये ही बातमी आज सकाळपर्यंत कळलेली आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये याची विद्यार्थ्यांना अजूनही कल्पना नाही आहे। म्हणून आम्ही सांगतो की ह्यामध्ये हा जो करप्ट डेटा झालेला आहे, याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी असतील, जे कोण एमपीएससीचे अधिकारी असतील, सहकारी असतील, त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। जर ही परीक्षा पुढे ढकलली नाही तर आम्हाला रस्त्यावरती उतरून तीव्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल, आणि याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार आणि एमपीएससीची असेल। मला सांगा, एमपीएससी सारख्या जो आयोग आहे त्याची वेबसाईट व्हायरस येतो त्याच्यामध्ये आणि पूर्ण डेटा उडतो, हा कसला कारभार सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? याला जबाबदार कोण? वास्तवता यामधून अधिकारी तयार होणार आणि ते राज्य चालवणार, अशा यांच्या एमपीसीच्या जर यांचा कारभार अशा पद्धती असेल, एवढ्या 3-3-3.5 लाख विद्यार्थी जेव्हा तुम्हाला ऑनलाईन येतात, तर त्याचा बॅकअप वास्तविकता या मंडळींनी ठेवायला पाहिजे होता। पण कसलाही त्यांच्या कारभाराच्या बाबतीत, जसं मागे एमपीसीचे पेपर फुटले होते, आजही बॅकअप झाला, त्यामुळे नेहमी एमपीसीच्या बाबतीतच का घडतं? तर हे कुठेतरी सखोल ह्या मंडळींनी विचार करायला पाहिजे, सरकारने विचार केला, या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, त्याशिवाय मनसे स्वस्त बसणार नाही। आपण बघतोय की जसं विद्यार्थी म्हणतात की 2 दिवसात आम्हाला प्रोफाईल अपडेट करणं शक्य नाही, त्याचप्रमाणे आता विद्यार्थी संघटनेकडून, मनविसेकडूनही हीच मागणी करण्यात येते की परीक्षा पुढे ढकलावी। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह दीपाली जगताप, झी 24 तास। एमपीएससीच्या गोंधळाबाबत झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत। सर्व्हर क्रॅश झाल्यानंतर प्रक्रिया सुरळीत होण्यास 2 आठवड्यांचा कालावधी लागतो का? एवढी महत्वाची माहिती सर्व्हरमध्ये असताना अँटीव्हायरस आणि फायरवॉल सारख्या यंत्रणा अस्तित्वात नव्हत्या का? सर्व्हरमधून फीड झालेल्या डाटाचा योग्य वेळी बॅकअप का घेतला नाही? वॉस्ट इंडिया कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका लाखो विद्यार्थ्यांना कशासाठी? एमपीएससीच्या या घोळात विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास जबाबदार कोण? झी 24 तास एक पाऊल पुढे।